अरे बाबू रितेश, अजून झाला नाही का पाहुणचार? सासू सासऱ्याच्या घरचा का राहायचं तिथं घर बांधून? नाही नाही आई नाही बा आई, काय राहणार आहे मी इथं? आपलं घरदार सोडून इथं काय राहणार आहे? मी पाहुणा माणूस आहे इथं. आता कसं याची मोठी आई आहे शांता काकू इथं, मग त्यांच्या इथं पाहुणचार होता आम्हाला, तिच्या आई बाबांना केला. आता म्हणून मला राहा लागला आई. तर तुला माहित आहे माझ्या ड्युटीच्या कारणाने मी राहतच नाही कुठं. राहू दे बाबू राहू दे, तुला भले नोकरी सुचता सासरवाईत गेले की म्हणून तुला म्हणतो जाऊ नको त्यांच्या घरी. ते लोक आहे ना तुला कब्जत करायचीच करतात. मला माहित आहे ना पुरीचे मायबाप कसे असतात तर. आणि ते चांदी वगैरे दे बरं, पण त्या कोयला ती काढतो चांगली झाबडची. आई मी आहे ना ते गुलू दादा आहेत ना त्यांच्या संग बाहेर गेला, कोयल नाही बा इथं. त्याला आता खोटं बोल नाही चालू त्याला माहिती सांगा. काय भरले का ना सासू सासऱ्याने तुम्ही? आणि त्या झाबळ नाही भरले वाटते काय ना? येऊ दे त्या घुंबड तोंडीली तिची दाखवते, तिची काढतो हिंगा दाखवतो दिले मी. येऊ दे घरी दिले राय म्हणतो मायबापाच्या घरीच. आई गुलू दादा आहे, तुझ्या आवाजाने मोबाईलच्या बाहेर चालला. हा अशी जाऊ मी रे वांडाय हा मग मी वांडायपणा केला मला सांग की 2-2 दिवसाचं म्हणून गेल्या आणि चांगल्या रावलेल्या 15 दिवस तिथं. ना तर आजच्या आज घरी पाहिजे दोघं जण. हो हो आई चाल, मी आता गावात आलतो, काही सामान घ्यायचं होतं, गावी पाहू आलतो मी. बस मी चाललो घरी, बस आता आम्ही निघालोच. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? तुमची आजी बी खूप मजेत आहे. मित्रांनो बघा, हे माहीत सून आहे अंतकलाबाई. माहीत आहे तुम्हाला? परिचय तर चांगला असा नंद अंतकलाचा. तिला लाईनवर कसं आणा बापा काही समजत नाही मला. आता तिला सांगा लागन समजून मला टाका लागल की पोरीमध्ये सुनीमध्ये काही फरक नसते. आपल्या पोरीला कसं ठेवा वाटते आपल्या घरी, तर दुसऱ्यांच्या मायबापाला बी वाटत असं पोरीपती प्रेम तर प्रत्येक मायबापाला असते ना. आपल्या लेकीचं कोणालाही वाटते 4 दिवस लेक बाय सुखी राहावं. थोडं म्हणजे आता सासाला जास्त कामं असतात, असं वाटतं इथं बा आराम आहे आपल्या लेकीले, असं मायबापाचं मन असते. प्रत्येक मायचं म्हणा बापाचं म्हणा राहते. पण आमची पाहिसून कशी बोलते हे सांगतो मी समजून. मित्रांनो अशा नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सपोर्ट करा बरं. तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे मित्रांनो. आपल्याला 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचं आहे. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आवडल्यास व्हिडिओ, आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. पण नवीन जे व्ह्यूवर्स आले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. तुमच्यासाठीच आम्ही अशी मेहनत करतो, एवढे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून आणतो. प्लीज आमच्या मेहनतसाठी एक सबस्क्राईब तर बनते. नक्की सबस्क्राईब करा. मला घेतला मग आयफोन नाही घेतला त्या सासूनं. ते ये बेटा तू संध्याकाळला घेऊन जाय, ठेव फोन. त्या मायला काय आहे बघ बघ करत राहते फालतूची. हो हो आजी येतो येतो, ठेवतो फोन. ना काय फुकटची बडबड करतं? येऊ राहिले ते मी कालच फोन केला, मला सांगितलं नाही येऊ राहिलं म्हणून. आजी एवढी काय बघ बघ करतं माय, फालतू एनर्जी वाया गमवतं ना माय. आता बाई तुम्हाला समजत नाही, मी तुमच्यासून भल्ली चांगली हा. आजकालच्या पोरी चांगल्या नाही आहेत. त्याला लगाम कसूनच ठेवावं लागते. तशा हेड गावतात कशा गेल्या पायानं तुरक 4 दिवसाचं म्हणून 15 दिवस राहायचं त्यांची इच्छा आहे. 8 दिवसात मी बोलावं राहिले म्हणून येऊ तरी राहिले. आता 15 दिवस बी जर नवरे ठेवतात तिथं त्याही राहतात तिथं खाबळा गुबळा. खरंच माय काय बोला तू काय समजत नाही मला. हे पाहत्या बाई हात जोडतो माय तुम्हाला. लेक्चर देऊ नका मला, लेक्चरच्या मूडमध्ये नाही हो मी. चालली बापा चाय प्यायले मी. करा तुम्ही लेक्चर द्या. काय करू बाई अंतकलाचं ऐकतच नाही माय. भुर्र पैतनी घोडीसारखी. सांग बाई किती आहे बघा ताई. म्हणजे कपडे बाहेरून आणले तिथं धुतले नाही वाटते, पाण्याचा अकाला येतं. मग जायलाच कशाला पाहिजे मायच्या घरी आपल्या? पाण्याची सोय नाही, नाहीची सोय नाही. सगळे कपडे टाकून दिले बेना उरावर. आता स्वयंपाक करून ठेवतात फक्त त्या. पण ते कपडे काही वॉशिंग मशीनमध्ये म्हटलं तर वेळच लागते ना. आणि इथून घेऊन जा टेरेसवर सुकू घालला. लेस टेन्शन आहे बेना, लेस टेन्शन आहे. या दोघीजणी मस्त जाऊन आल्या. ती कोयल महाराणी बी गेली मस्त, आणि ह्या पण जाऊन आल्या 4 दिवसासाठी. राहणार माझा प्रश्न, माझं माहेर दूर आहे तर मला काही जायला भेटतच नाही. माझं काय मन नाही होत माहेरी जायला. दोघींचे माहेर जोड आहेत तर दोघी गेल्या पण आल्या पण. सांगा बाई आता मीच कपडे धुई एवढे सारे आणि सुकूही घालू. मी आता अंगण धुतलं, पॉश केलं, किती कामं आहेत बाई या घरात. नाही कामाला अंत नाही या घरात. नाही जितके करसान तेवढे काम आहे. अरे जुही लाग माय कामाले कोणी नाही येतं ऐकायले. आपले कामं आपल्यालाच करणं आहे माय. हेच आहे सुनवारीची जिंदगी. कामं करा कामं करा कामं करा बस. बाई कोयल अशी नाराज काऊन आहे? काय झालं? काही हवा आहे का तुला? पुन्हा काही घेऊन पाहिजेत का? नाही बाबा मला काही नको. तुम्ही केलं खूप केलं माझ्यासाठी, पण माझं एक वेगळं टेन्शन आहे माझ्या मागे. मी म्हटलं ना कोयल तू टेन्शन घेऊ नको. मी बोलतो ना त्या पाहुणे भाऊ सांग, मी बोलतो ना, तू टेन्शन नको घेऊ ना. पण तुमच्या दोघी मायलेकीच्या गोष्टी आहेत तरी काय? काय बोलायचं आहे पाहुणे भाऊ संग? मला तरी सांगा काही. कोयलचे बाबा तुम्हाला माहीत नाही म्हटलं, या घरात नाही एवढा मोठा खटला आहे. 3 पोराचा विस्तार आहे. तर आजी सासू लेकरं हे ते सर्वजण म्हटलं. पाहुणा इतक्या दिवसापासून ड्युटी करू आला.
पाहुणा एवढ्या दिवसापासून ड्युटी करू राहिला ना, पैशाचा आता ना पैशाचा पता म्हटलं. तिन्ही पोरं कोणाजवळ कमाई देतात, माझ्याजवळ देतात. कोणाचा किती हिस्सा, कोणाचा काय किती हिस्सा काही माहीत नाही. माया बोलले त्या दोघी जणी, ते कोणती दिल्लीची आहे जुही, तिला आपण पोरीसारखं पाहिलं. आणि पामा पोरीच्या कशा संसारात आग लावली ते. म्हणजे चटणी वाटत नाही, हे वाटत नाही, ते वाटत नाही. आणि मोठे वहिनीले म्हणजे 2 लेकरं आहेत, तर तिले जास्त चटणी वाटली तर लेकराला तोंडाला हात लागतील. म्हणजे माई काय अशीच आहे का, टाकणीची आहे का माई लेक काय टाकणीची आहे का? मिळून जुळून धंदा करत नाहीत, काही करत नाहीत. मग एकात राहायचंच कशाला आहे, एकात राहायचंच कशाला आहे. हे बघ लता, माझी गोष्ट तू पूर्ण तरीकेनं ऐक. माझं म्हणणं असं आहे की आपलं काही काम नाही आहे. पोरीच्या सुखी संसारात बोलणं हे त्यांचा पारिवारिक मामला आहे. ज्या वेळेस आपल्या कोयलचं लग्न झालं होतं तर आपल्याला माहीत होतं ना, 3 भाऊ आहेत, एकी आहे 3 भावाची. आपला काही हस्तक्षेप करणं हे योग्य नाही आहे बरं लता. बाबा का बरं हस्तक्षेप करसा नाही तुम्ही? तुमची मुलगी आहे ना, मी कंटाळले बाबा एका फॅमिलीत राहून. म्हटलं देराण्या जेठाण्या लेकरं सासू सासरे सर्व म्हटलं आमच्या सोबतच आहेत सगळे. निरा घरातनी किती कामं पडतात तुम्हाला माहिती आहे का? ते ताई वाचून जाते लेकरांच्या वजेनं. आणि त्यानंतर ते महाराणी जुही महाराणी ती वाचून जाते. मला हे होत नाही, मला ते होत नाही, मला स्वयंपाक येत नाही. आता बघा बरं, हल्ली म्हटलं किती दिवस झाले लग्नाला. माझ्या लग्नाला आणि तिच्या लग्नाला काही फरक झालेला नाही आहे. ती जेठानी भली आहे माईवाली, पण थोडीशी बी अक्कल नाही आहे जुहीला. कामं नाही करत, काही नाही करत. मीच करत राहणार आहे का? मी जिम्मा उचललं का पूर्ण घराचं करायचं आहे? ताई लेकरला काही खाण्यासाठी बसून जाते, ताई 1 घंटा उठत नाही. मग सगळे माझ्यावरती कामं ढकलून देतात. देवपूजा तू कर, सफाई तू कर. महाराणी फक्त जाते स्कूटी घेऊन बाहेर आणि काही सामान वगैरे आणते आणि झालं. मला ते पसंत नाही आहे. आणि पैशाचा पण व्यवहार काहीच माहिती नाही आहे मला. माझा नवरा आता 3 वर्ष उराले माझ्या लग्नाला. माझा नवरा एवढा कमवते, हे करते, आमचं किती आहे काय आहे काहीच माहिती नाही आहे. मग तुम्हालाच म्हणावं लागेल ना की बापा तिन्ही पोरांनी अलग अलग करून द्या. आता मी काही एकाच राहत नाही बापा, कंटाळली मी. मला जॉईंट फॅमिली नको आता. पण बेटा आता आम्ही कसं म्हणू शकतो बेटा? यानं असं होऊन जाईल ना की माहेरच्या लोकांना सासरचं घर फोडायचा प्रयत्न केला, पोरीच्या सासर तोडायचा प्रयत्न केला, असं होईल ना. काही होत नाही आता म्हटलं. झाले 3 वर्ष मायले केले नांदून त्या घरात. झाले 3 वर्ष झाली आता पुऱ्या अर्ध्या घराची मालकीन माई लोक. 3 वर्षाचा संसार करेन त्यांच्या घरात. नाही म्हटलं कामं धंदे करते, सगळं करते, बरोबर आहे ना. पैसा कमवते पोरगा, मायच्या हाती देते. आता कोणता हिस्सा कोणाचा किती आहे काय माहिती आहे? काहीच माहिती नाही आहे. भाऊ बंद किती दिवसाचे आहे, किती दिवसाचे. कसं आहे बा जवळ बा आमचं गाव? कसं वाटलं तुम्हाला? नाही बा दादा, खरंच खूप मस्त गाव आहे तुमचं. असं वाटलंय अजून 2-3 दिवस राहावं. पण कसं आहे आता घरून फोन आलाय ना. आता माझी आई तुम्हाला माहिती आहे कशा स्वभावाची आहे, थोडी खूप तिखट स्वभावाची आहे. आता मोठी माझी वहिनी आलेली आहे. आता कोयलची वाट पाहणं चालू आहे फक्त. मग आता कसं आईचा स्वभाव थोडा किचकट आहे ना, तसं मनामध्ये काही नसते माझ्या आईच्या. बट कसं स्वभाव थोडा तिखट आहे. तर आजीचा फोन आला होता की रितेश आता 3 दिवस झाले बेटामध्ये राहून आता चालला आहे. तर म्हणून म्हटलं आता निघायचं आहे. आता 2 दिवस आणखी राहिलो असतो. मस्त गाव आहे बा तुमचं, 1 नंबर गाव आहे. पाय ते पाहुणे भाऊ आले, तमाशा काय करू नको. तमाशा करू नका, काही म्हणू नका. त्यांच्या घरचं मॅटर आहे, ते पायात बसतील, आपलं काही काम नाही आहे. आई बाबाला काही अक्कल नाही आहे. बाबाचं नाण नको लागू. तू बोल बरं पाहुण्यासंग. हाच मोका आहे तो. पाहुणा काही येत नाही मग. दिवाळीला येत नाही, काहीलेच येत नाही. हाच मोका आहे फक्त बोलायचा. पाहुणा आलेला आहे म्हणून टाक. पाहुण्यानं ऐकलं तर अलग निघून जातो बेनामी. एका रूममध्ये राहायला तयार आहो मी. एवढ्या मोठ्या घरात मला 1 रूम दिली ना, त्यातच माझ्या गॅस, त्यातच मा पलंग, त्यातच सगळं करायला तयार आहो मी. पण ते एकात राहून कामं करायला माही रोले बाई जीवात. डायरेक्ट म्हणून द्या आई आता तू. माहीत आहे त्या बापाला काही अक्कल नाही आहे. तुम्ही नका बोलू. मी बोलतो ना, मी हाव ना बोलायले अजून. परीची माई हाव ना. चला म्हटलं युनिक देतो काहीतरी. कोयले युनिक दिलं मी. अधिक महिन्यात काय ना काय द्यावा म्हणते ना लेकीले. तर मस्त बॅग दिली घेऊन बाईना. 1 बॅग घेऊन आली ती कोयल. आता 1 बॅगमध्ये साड्या मस्त मा कोयलच्या, म्हणजे पाहुणेबाचे कपडे गिपडे सगळं काही मी हातानं वस्तू बनवल्या त्या घे टाकून 1 बॅग तयार करून दिली. झालं बाई आता मालिकेची पॅकिंग झाली. आता बाई आता नवसबाईची पाय धुवा लागतील ना मला. अधिक महिना केला तवा धुतलं होतं परवाच्या दिवशी. आता पुन्हा धुवा लागेल का? हो माय. जाता ते भावजेचं कामच असते. हळदी कुकू लावणं, पाय धुणं, खडी साखरचा खडा देणं, म्हणजे नंदाईच्या हातात नाही आणि आपल्या ननदच्या हातात नाही पाय धुणं काम असते भावजेचं. आता मला माहीत होतं, पण मी म्हटलं आता अधिक महिना परवाच केला ना, तर आता धुवा लागते की नाही म्हणून विचारते का आता बाई. हो बाई बरोबर बोलली तू. पण काय झालं माय भाऊजीनं मीनं असं तोंड करून फुगेला होता ना. अरे मामीजी आणलं काय बॅग? झालं वाटते पॅकिंग आमची. हो जावई बा झाली ना पॅकिंग. 1 बॅग आणली होती, आता 1 बॅग भरून चालली. हेच तर माहेरची खासियत आहे लेकीची आहे. एक बॅग घेऊन जाते, 2 बॅग आणावं लागतात. मग आता भावाच्या घरी आली बहीण तर खाली हात जाणार आहे का? भरभरूनच जाणार आहे ना.
अरे बापरे, मामीजी बॅग बी घेतली वाटते कोयलसाठी. हो हो बापा, एक बॅग घेतली ना, मी घेतली बॅग. हिनं घेतली, लतानं घेतली भांडे म्हटलं 5 तांब्या पित्याचे. मी आई साडी घेतली, तिने साडी घेतली, कपडे तर घेतलेच आम्ही. म्हटलं तांब्या पित्याचे भांडं काय द्यावं म्हटलं, तर मोठी बॅग घेतली साठी कोयलसाठी. सामान काय केलं असतं मग. हो हो, बरं आहे, चांगलं केलं मामीची. चला मग आता निघायला लागेल कोयल. चला आता, हा भरून फोन येत आहे, उन्हाच्या पहिले चाललं जाऊ. आई बोलते की नाही, काय चालू आहे मग खिचडी. दोघं नवरा बायकोत नाही, कोयलमध्ये काय चालू आहे. काय भेटतो का कोयल. बोलतो ना पाहुणे बा. हो पाहुणे बा. कोयल चाललं लवकर. हा बोला ना मामीजी, काय म्हणून राहिले. जवळ बा, आता तुम्ही पहा म्हटलं, माझ्या लेकीच्या मागं किती क्रिकेट लावून दिली तुमच्या घरच्या लोकांना म्हटलं. आता 3 सून आहेत, एक सून म्हटलं मागं पुढे पाहिजे कामं करायला. चटणी मा कोयला वाटायला लावतात, कपडे भाऊ सुकायला मा कोयले लावतात, आणि तुमच्या दोन्ही भावजा जागच्या जागी कामं करतात बापा. आता तुमच्या लग्नाला 3 वर्ष झाले. 3 वर्षातनी तुम्ही किती कमवता, काय कमवता, किती जमा केलं, काहीच तुम्ही माझ्या लेकीला सांगितलं नाही. अशी कशी जिंदगी आहे म्हटलं बापा. 3 भावाचा विस्तार आहे आम्हाला माहीत आहे. आता आम्ही जेव्हा लग्न केलं होतं बापा, तर आम्हाला काय म्हटलं, आता 3 भाऊ तुम्ही काही ना काही तर अलग होतातच ना, अलग निघतातच. 1, 1.5, 2 वर्ष ठीक आहे. आता 3 वर्ष झाले बापा तुमच्या लग्नाले, अजून काहीच माहीत नाही, कायचाच पता नाही आहे. तुम्ही काय सेविंग करता, तुम्ही काय करता, काही नाही बापा. फक्त ड्युटी करता, हे करता, ते करता. जॉईंट फॅमिली आहे. मग आता आम्ही आमच्या लेकीचं कसं मग बापा. सगळे कामं मला लेकीला करायला लावतात ते लोक. तुमच्या भावजाया म्हटलं त्या मस्त एक मोठी भावजाई लेकराला घेऊन बसते, आणि तुमची जे दिल्लीची भावजाई अशी बापा हुड बिझनेसमॅनची पोरगी. पण आता केली तर या घरात चालली ना मिडल क्लास लोकांच्या. हिच्याप्रमाणे वागायला पाहिजे ना त्या पुरीनं. माझ्या हाताला चटणी झोंगते, मला स्वयंपाक येत नाही, म्हणजे का पुरा ठेका कोयल ना हुसलेला आहे का. मी म्हणतो पाहुणे बा, तुम्ही अलग निघून जा बापा, अलग निघून जा. एक रूम का भेटो ना, अलग गॅस शेगडी घेऊन अलग राहा. लता हे काय बोलू राहिली त्या पाहुण्याले. ह्या गोष्टी ज्या असतात ह्या अचानक बोलायच्या असतात का नाही. त्यांच्या घरचं त्याला माहिती, त्यांचं घर आहे, आपण त्या हस्ताक्षेप नाही करू शकत बाई. नाही शांता काकू, काऊन नाही करू शकत हस्ताक्षेप. मी तुमची लेक आहे, तुमची मुलगी आहे. माझ्याबद्दल तुम्हाला डिसिजन घ्यायचे अधिकार आहेत की नाही म्हटलं. त्या घरात नाही म्हटलं एवढे कामं पुरतात म्हटलं, की न दिवस काही जाते रात काही जाते माहीत नाही पडत. लेकरं पसारा करतात अलग, कोणाला चाय द्या, कोणाला कॉफी द्या, कोणाला नाश्ता बनवा. निळा पागल झाला जीव त्या घरात नाही म्हटलं. कामच काम आहेत, नुसती कामं आहेत. कंटाळून गेली मी. कधी तुम्हाला सांगितलं काय, तर आता डोक्याच्या वर पाणी गेलं बाई. ले झाला त्याचं नाही करू शकत मी. आता माझ्या जेठाने त्यांचा हुकूम गाजवायचा प्रयत्न करतात. सर्व कामं मला सांगून देतात. देवपूजा तू कर, कपडे सुकायला तू टाक, मिरच्या वाट, हे वाट ते वाट, आणि त्या मस्त महाराणीसारख्या हुल्लू पुल्लू कामं करतात. सर्व माझ्यावरती डबलून देतात त्या. हो बाई, आता कामं तर प्रत्येक बाईला असतात. बाईच्या जिंदगीलाच काम जुळलेले आहेत, त्या पण बाया आहेत. आता पूर्ण कामं तुझ्यावर टाकतात, हे गोष्ट काही बरोबर नाही आहे बेटा कोयल. आता त्या ती मोठी जे हे आहे जेठाणी आहे, ते पण हातभार लावत असन. मंदिरी आहे ते पण हातभार लावत असन. काही कामं तू करत असन. आता कदाचित असते बाई, एका दिवशी मागं पुढे होते कामाले. नाही शांता काकू, ते जमतच नाही जमत नाही मला अलग राहा लागते. तुम्ही सांगून द्या पाहुण्याले, अलग राहा म्हणा बापा. तुमच्या मायने सांगून द्या म्हणा, मला एक रूम काय भेटो ना, मला अलग राहायचं आहे. हो बापा, माझ्या लेकीला अलग ठेवा बाबा पाहुणे बा. आता चला घरी तुमच्या, आणि तुमच्या मायने सांगून द्या की माझ्या बायकोला अलग राहायचं आहे. मामीजी तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही कोणासोबत बोलत आहेत, जवळसंग बोलत आहे ना. हे आम्ही तुमच्या इथं कशासाठी आलेलो आहे, अधिक महिना काय आलो होतो. हा आमच्या घराचा पर्सनल मुद्दा आहे. मला समजते की काय गलत आहे आणि काय सही आहे. मी काय एवढा अळाली नाही आहे किंवा एवढा नासमज नाही आहे की मला समजत नाही आहे. आणि तुम्ही कान खोलून ऐकून घ्या सासूबाई, कान खोलून ऐकून घ्या. आणि कोयलला पण हे सांगतो, कोयल तुला हे शोभत नाही म्हटलं. आपल्या सासरची चुगली माहेरमध्ये करून आणणं हे तुला शोभत नाही. आपल्या घरी आपण सुखी आहे की नाही. तुला माहिती आहे आम्ही तिघही भाऊ एकत्रच राहणार आहे, आम्ही अलग काही निघणार आहे नाही. हे कान खोलून ते आईबाबाला सांगून दे, आणि तू सुद्धा ऐकून घे. काय केली चुकली मी, तुम्हाला माहिती आहे का. घरामध्ये किती कामं असतात, किती कामं असतात मला तुम्हाला माहिती आहे का. मी जे खरं आहे ते सांगितलं ना. अरे मग हा कोणता मुद्दा झाला म्हटलं. मोठ्या बहिणी बी करतात ना. मोठ्या बहिणी किती वर्षापासून करत आलेल्या आहेत, जीव बहिणी करू राहिल्या. आता ते तुझा पाहण्याचा नजरिया आहे. एवढ्या वर्षापासून तू राहू राहिली यांच्यासोबत, कामं कमी जास्त होतच राहतात. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट होऊ शकते. तू आजी संग बोलू शकतो. हे आपल्या घरातले मुद्दे आहेत, ते घरामध्ये सॉल्व्ह करावे लागतात. तू सासरचे मुद्दे माहेरात येऊन सॉल्व्ह करणं हे तुला योग्य तरी वाटते का. नाही बाई, पाहुणेबाचं बी बरोबर एका प्रकारे. आपल्या सासरचे मुद्दे माहेरात येऊन सॉल्व्ह करणं हा काही प्रश्न नाही आहे बेटा. हा तो एकदम सरासर हे फालतू म्हणजे की वाद वाढण्याचे प्रकार आहे झाला हा. शांता काकू तुम्हाला माहिती नाही आहे किती कामं असतात माझ्यावरती. आणि आता बघा 3 वर्षापासून कोणती सेविंग झाली काय झाली काहीच माहिती नाही आहे मला. कोयल म्हणजे जे पेमेंट जे आहे ना, ते मी आईच्या हाती देत असतो. आणि आईने मला पुरा व्यवहार, आईचा व्यवहारिक काम आहे सर्व.
हां आमचं भली आईच्या हाती व्यवहार आहे, पण आमच्या घरी एवढं कमावून ठेवलेलं आहे तर सर्वांचं आईनं पहिलेच मॅनेजमेंट करून ठेवलं आहे. त्याची काळजी करायची तुला काही जरूरत नाही आहे. ते आम्ही पाहून घेऊ. हां ते आमचं घरचं मॅटर आहे, ते आम्ही ते पाहून घेऊ. तू सून आहे तर सुनीसारखं राहायला पाहिजे तो. मामीजी आमचं घर फोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, हे तुम्हाला शोभा देत नाही. मी तुमच्या घरी पाहून पण म्हणून करून आलेला आहे. तुमचा माझा आदर सत्कार सन्मान करणं झाला असेल तुम्ही निघू शकतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमची मुलगी तुम्हाला प्रिय असेल आणि माझ्या घराच्या मनात तुम्हाला वाद करायचा असेल तर मी असं होऊ देणार नाही. तुम्हाला वाटते तुमची मुलगी तुमच्याकडे ठेवा. मी निघून जातो. अगं बाई हा कसा दाव उलटा पडला माझ्यावरतीच. जिथे जिथे म्हणते मला इथंच राह. नाही बाप्पा मी माहेरी नाही राहू शकत. एवढं चांगलं माझं घर मी नाही राहू शकत. या लोकांनी माझ्या सासरच्या लोकांनी पुरं मॅन्युप्युलेट केलेलं आहे माझ्या नवऱ्याला. मला माझ्या नवऱ्याला बदला लागन. मला या सगळ्यांच्या प्रती माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण करावा लागन. त्यावेळेस मी बोलू शकते. मी खूप घाई केली. आई बरोबर बोलत होती. त्या पाहुण्याला आताच म्हणणं हे योग्य नाही. कोयल आता कसं तुझं, आता कसं? बापरे जवायन तर डायरेक्टच बोलती बंद करून टाकली. या म्हटलं कोयलले बहिणा एकाएकी म्हणता येत नाही आपल्याला. पोट्टी ऐकतच नाही पोट्टी. इले म्हटलं की पाहुण्याच्या मनामध्ये घराच्याबद्दल द्वेष निर्माण कसं व्यक्तींच्याबद्दल ऐकलं नाही या पोट्टीनं. मग अलग निघाली असती ऑटोमॅटिकच. पाहुणे बा शांत व्हा पाहुणे बा. थांबा मी बोलतो ना. शांता मामी तुम्ही सांगून द्या. मामीजीले असा व्यवहारिक बोलणं आमच्या घराच्या मधात बोलणं काही शोभा देत नाही. अरे यांच्या पहिले कोणत्या गोष्टी तपली काय का? कपड्याची, रत्त्याची, खायची, पियाची. जर याच्यामध्ये काही जर यांना कमी उतरता वाटत असन तर हे बोलू शकतात. अरे यांना माहिती आहे माझं एवढं मोठं घर आहे, एवढी मोठी शेती आहे, आमचा परिवार मोठा आहे, आम्ही काय अलग राहणार नाही आहे. सगळं घरात मिळून जुळून आम्हाला राहणं आवडते. आम्हाला ते एकटं राहणं आम्हाला नाही आवडत. मी मामीजी तुम्हाला सांगून राहिलो या विषयावर माझ्यासमोर कधीच बोलायचं नाही आहे तुम्हाला. बाई माय लेस पाहुणा खतरनाक आहे माय. बोलतेच बंद करून टाकली माई. पाहुणे बा तसं नाही आहे. पाहुणे बा जाऊ द्या. ते झालं चुकीनं निघालीच गोष्ट बापा. लेखीला घेऊन जा बापा आमच्या. काही नाही. तुम्हाला जसं वाटतं बापा तसं राहा. आता घरातले प्रॉब्लेम आहे तुम्ही घरातले सॉल्व्ह करा. ज्या वेळेस आम्हाला बोलण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस बोलू बापा आम्ही. तुमचंही बरोबर आहे. आमच्या लेखीला कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे. सगळं काही आहे. आता घरातले हे मॅटर आहेत बापा. देरानी जेठानीचं हे तुमच्या घरचं आहे बापा. तुम्हीच हे सॉल्व्ह करा. आम्ही जर बोललो बाबा मधामध्ये तर आम्हाला माफ करा. माझ्या देरानीची ऐकून मी तुम्हाला माफी मागतो बस. मामीजी माफीचा प्रश्न नाही आहे. बोलण्याचं पद्धत चुकीची आहे. आपण कोणत्या कार्यासाठी आलो, कशासाठी आलो, या गोष्टीतनी जर काही भांडणं करून आले असतील किंवा काही करून आले असतील त्यावेळेस बोललं ते अलग आहे. पण आम्ही तुमच्या घरी अधिक महिन्यासाठी आलेलो आहे. अशा चापलुशीच्या गोष्टी करणं हे सरसर गलत आहे. आणि कोयल चलतं का नाही? काही अशा तुझ्या चुगल्या करता इथे येऊन तू सासरची चुगली माहेरमध्ये सांगायला तुला शोभा देत नाही. चला ना बापा. मी सांगितलं मी चुकली. मला माफ करा बस. त्याची मला माफ करा. पाहुणेबा चुकी झाली असेल काकूकडून आणि त्यासाठी आम्ही माफी मागतो. जाऊ द्या पाहुणेबा जाऊ द्या. हो पाहुणेबा जाऊ द्या. राग नका धरू मनात नाही बा. तुमच्या मामीजीकडून चुकलं असन. जाऊ द्या. त्या कोयलकडून चुकलं असन. बरोबर मामाजी ठीक आहे. चला आम्ही निघतो आता. पाहुणे बा तुम्ही खुशीने आले बापा. खुशी जाऊ द्या. मनमटाव होतच राहतात. थोड्याफार गोष्टी होतच राहतात. हो दादा जाऊ द्या. काय विचार नका करू एवढा आता. नाही मामीजी मला एवढा आग्रह केला. मी आलो ना चांगल्याने आलो ना तर अशा फालतू गोष्टी करून माझं जीवार येते माझी. फालतू गोष्टी केल्या तर दादा बापा चुकलं बुकलं माफ करा. जाऊ द्या. चलतो कोयला आता का थांबतो इथंच? नाही बापा चला ना चला. चला येतो मामाजी येतो. हो जवळ बा या. चाल बाई ज्योती चाल. आनंदात गेली की ते पाणी घेऊन टाका लागते. हळदी कुकू देऊन बिदा करायला लागते. चाल. हो आत्या बाई चला. चला मी जातो बाहेर सोडायला. ये लवकर. आता काही गोष्टी पोरीवरती जवाईवरतीच व्हावं लागतात. त्यांच्या घराच्या मामल्यात आपण बोलू शकत नाही. फालतू गोष्ट नको करत जाऊ. काय हो माय शांताबाई काही आहे बाई पाहुणा कुकडे बोलत राहते. जाऊ दे आता चाल. लेक चालली अशी नाराज राहू नको. खुश राह. चाल. सांग बरं बाई रपा मलाच बोलून दिलं. आता मी पाहते ना. पोरीला बरोबर सांगते कसं करायचं आहे आणि कसं राहायचं आहे त्या घरात नाही.